ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांच्याकडून जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। विनायक राऊत मुलगा नगरसेवक गीतेश राऊत विरुद्ध गुन्हा दाखल। ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला गेला, सीएम पदासाठी शिंदेंशिवाय पर्याय नाही, आमदार बच्चू कडूंचे वक्तव्य। तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांची खिल्ली। नगरसेविका राजुल पाटील ठाकरेंच्या सेनेच्या पक्षापासून अलिप्त। आदित्य ठाकरेंनी बोलावलेल्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये राजुल पाटील गैरहजर। मुंबई महापालिकेच्या सभागृहाच्या बाहेर झालेल्या आंदोलनापासूनही राजुल पाटील अलिप्त होत्या। शासकीय निधी हा आपल्या बापाचा पैसा आहे अशी धारणा प्रशासनाची झाली आहे। खासदार विशाल पाटील यांचा मिरज पंचायत समिती प्रशासनावर जोरदार निशाणा। मिरज तालुक्यामध्ये मोठा प्रशासकीय भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप आहे। शाळा बंद आंदोलनाचा शिक्षकांना मोठा फटका। 8629 शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार, शिक्षण विभागाचा निर्णय आहे। गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित 21 जणांची चौकशी। नाशिक, मालेगाव, धुळे आणि अहिलानगर या ठिकाणी एकाच वेळेस एटीएस कडून छापेमारी। भट्टीने सोशल मीडियाच्या माध्यमातून टेरर टास्क दिल्याची माहिती समोर। बिश्नोई टोळीशी संबंधित 3 शूटरला दिल्ली पोलिसांकडून अटक। बिश्नोई गँगचा मोठ्या गुन्ह्याचा कट उधळला, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई आहे। तुकाराम मुंढेंनंतर एफएसआयच्या ऍक्शन मोडवरती, एफएसआय तर ऍक्शन मोडवरती आहे। तर खराब अन्न विकल्याप्रकरणी स्विगी इन्स्टामार्टला फसाईकडून 9 नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री झाल्याचा ग्राहकांचा आरोप आहे आणि याच वेळेस खराब पॅकेजिंग असलेले खाद्यपदार्थ पुरवल्याचाही तक्रारीमध्ये आरोप करण्यात आलेला आहे। अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी अभिनेता रोहित चंदेलला अटक करण्यात आली आहे। रोहित चंदेलवर पोक्सो अंतर्गत गुन्हा तक्रार दाखल करण्यात आली होती। दहिसरमधील घरातून रोहित चंदेलला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे। मोशी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर। महापालिका, राज्य सरकार आणि संबंधित कंपनीकडून ही मदत केली जाणार आहे। पीडितांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनी घेणार आहे। देशाच्या 70% भागातून मान्सूनचे ढग गायब झालेत। महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस पाऊस नाही। आज बहुतांश भागात पावसाची उघडीप आहे। अकोल्यामध्ये निकृष्ट सोयाबीन बियाण्यांप्रकरणी बूस्टर आणि रवी सीड्स या दोन्ही कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल। प्रयोगशाळेच्या प्राथमिक अहवालामध्ये बियाण्यांचा दर्जा निकृष्ट आढळला आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। अमरावतीमध्ये बियाणे विक्री करणाऱ्या बूस्टर कंपनीविरोधात गुन्हा दाखल। सोयाबीनचे 7 नमुने अप्रमाणित ठरले आहेत। 500हून अधिक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या। शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे। मराठवाड्यामध्ये पावसाचा खंड पडल्याने शंखी, गोगलगाय आणि वाणूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। कोवळी पिकं खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत। या किडींवर नियंत्रणासाठी मीठ, चुना आणि योग्य औषधांचा सामूहिक वापर करण्याचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला आहे। पालघरच्या तांदुळवाडी गडावरती मुसळधार पावसामुळे मोठं भूस्खलन। शेकडो झाडं कोसळली असून गडाकडे जाणारी एक महत्त्वाची पायवाट ही मातीखाली गाडली गेली आहे। धोका कायम असल्यानं नागरिकांनी भूस्खलन झालेल्या भागात जाणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन आहे। पालघरच्या देवीपाड्यामध्ये पूरग्रस्त यावेळेस लिलका आणि बाबर या कुटुंबाला शिवसेनेकडून आर्थिक मदत आणि धान्य वाटप करण्यात आलं। TV9च्या बातमीनंतर अडचणीत सापडलेल्या कुटुंबासाठी मदतीचा ओघ सुरूच आहे। पालघरच्या शिरगाव समुद्रकिनारी समुद्राच्या धुपीमुळे 25 ते 30 सुरूची झाडं मुळासकट उन्मळून पडली आहेत। आणखी तितकीच झाडं धोक्यात असून किनारा संरक्षणाची तातडीने उपाययोजना करावी, स्थानिक नागरिकांची मागणी आहे। पुणे आणि परिसरातील नद्यांमधून वाहून येणाऱ्या जलपर्णीचा उजनी जलाशयाला विळखा। स्थानिक प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे। जलपर्णी काढण्यासाठी त्वरित ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। पुण्याच्या शिरूरमध्ये युरियाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप। कृषी सेवा केंद्रावरती युरिया खतासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी। युरिया खत न मिळाल्याने रात्री उशिरापर्यंत शेतकरी ताटकळत।
माढा तालुक्यातील सीना नदी कोरडी पडल्याने शेतकरी चिंतेत. ऊस शेती आणि पशुधन धोक्यात आलं असून उजनी धरणातून नदीमध्ये पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. कोरड्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप आहे. नाशिकच्या इगतपुरीमधील तळेगाव शिवारामध्ये असलेल्या कपारेश्वर महादेव या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढली. पावसामुळे परिसरातील धबधबे देखील प्रवाहित झाले, त्यामुळे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पुढील आठवडाभर नागपूरमध्ये पाऊस नाही, हवामान खात्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. नागपूरकरांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. वाशिम जिल्ह्यातील वारा जहागीर परिसरातील कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण. कांद्याला प्रति क्विंटल सुमारे 2500 रुपयांपर्यंतचा भाव. वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून टप्प्याटप्प्याने कांद्याची विक्री सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये यावर्षी सुमारे 2.5 लाख हेक्टरवरती सोयाबीनची पेरणी. मात्र अनेक भागामध्ये उंट अळीचा प्रादुर्भाव, त्यामुळे सोयाबीनच्या पानांची मोठ्या प्रमाणामध्ये कुरतड होतीये. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. रायगडच्या खालापूर तालुक्यामध्ये रस्ता नसल्यानं एका गर्भवती महिलेला झोळीतून दवाखान्यात नेल्याचा प्रकार घडलाय. उंबरणेवाडी, आरकसवाडी आणि पिरकडवाडी या ठिकाणी नागरिकांकडून रस्ता करण्याची आता मागणी केली जाते. मुंबईच्या मध्य आणि हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक असेल. सीएसएमटी ते विद्याविहार तसेच सीएसएमटी ते सोनापट्टी वांद्रे दरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं असतील. पश्चिम रेल्वेवरती आज दिवसा कोणताही ब्लॉक नसणार आहे. माढ्याच्या भोसरे गावातील अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशी मागे. पाझर तलाव दुरुस्तीसाठी 43 लाखांचं अंदाजपत्र, तर 10 दिवसात मंजुरी देण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांच्याकडून 6 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश आहेत. विलास घुले हत्या प्रकरणानंतर आरोप होत असलेल्या स्वप्नील उनवणे यांच्या विनंतीवरून ही बदली करण्यात आलेली आहे. भुसावळ परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवरती. गेल्या 2 दिवसात 4हून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना. रात्रीच्या वेळेस वाहनांच्या मागे धावणाऱ्या कुत्र्यांमुळे अपघाताचा धोका मोठा वाढलेला आहे. डोणगाव राज्यमार्गावरती असलेला वनउपज तपासणी नाका सध्या निष्क्रिय झालाय. नाक्यावरती वनविभागाचा कोणीही कर्मचारी हजर राहत नसल्यानं जंगलतोड वाढली आहे. वनविभागाच्या कामकाजावरती त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. एफडीएकडून कॅडिला फार्मास्युटिकल लिमिटेड कंपनीवरती धाड टाकण्यात आली. औषधांच्या सुमारे 2,45 लाख रुपये किमतीच्या साठ्यावर कारवाई. मूळ औषधातील सक्रिय घटक पूर्णपणे बदलण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये पोलिसांनी दरोड्याचा कट उधळलाय. 2 संशयितांना हत्यारांसह अटक केली आहे. तलवार, टॉमी आणि मिरचीपूडसह 3 लाखांच्या चिल्ड्रन बँकेच्या बनावट नोटाही जप्त करण्यात आलेल्या आहेत. लातूरच्या खरोळा येथील अल्पवयीन मुलांना झालेल्या मारहाणीचं प्रकरण आणि या प्रकरणी आरोपींची संख्या आता 2 वरून 8 वर पोहोचली आहे. मारहाण प्रकरणातील व्हिडिओच्या आधारे आरोपींच्या संख्येत वाढ झालेली आहे. पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेवरील कारवाई प्रकरणी पीएसआय संदीप कदम यांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलंय. कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत हजर होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बीडच्या घाटनांदूरमध्ये 21 वर्षीय तरुणाची हत्या. 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट. ज्ञानेश्वर वाकडी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. शहाद्यातील शासकीय वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं प्रकरण. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्याकडून शहादा ग्रामीण रुग्णालयामध्ये जात विद्यार्थ्यांची विचारपूस. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई केली जाणार आहे. एसटीच्या गलथान कारभाराचा विद्यार्थ्यांकडून अनोख्या पद्धतीने निषेध. वारंवार बंद पडणाऱ्या बसची शाळकरी मुलींनी नजर काढली आहे. करमाळा ते कर्जत मार्गावरील एसटी बसेस आठवड्यातून 3 दिवस मध्येच बंद पडल्या होत्या. नवापूर खांडबारा रस्त्यावरील नवीन पूल धोकादायक स्थितीमध्ये. भरदा या ठिकाणी पुलाचा भराव खचला, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली जाते. पालघरमध्ये अवैध दारू तस्करी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दुहेरी दणका. 2 वेगळ्या कारवाईमध्ये 22 लाखांचा मद्यसाठा जप्त. डहाणू आणि जव्हार तालुक्यात मोठी कारवाई. गोंदिया जिल्ह्यातील मुरदोली येथे शेतविहिरीमध्ये मृत वाघ आढळलेला आहे. शेतातील विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचा प्रकार समोर आला. वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उघड्यावरती विहिरींवर संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली जाते.
संत तुकोबांची पालखी सोलापूर महामार्गावरती श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी सोलापूर महामार्गावरती नागरिकांची मोठी गर्दी, टाळ आणि मृदुंगाच्या गजरात परिसर विठुमय झालेला आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू संत सोपान महाराजांची पालखी आज सासवडहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। संत सोपानदेव मंदिरातून 11 वाजता पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे। पुण्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी 79 संशयितांना ताब्यात घेतलाय। यामध्ये महिला आणि पुरुषांचाही समावेश असून सर्वांची चौकशी सुरू आहे। लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। पुण्याच्या शिंगवे पारगावात 4 वर्षीय मुलीच्या छेडछाडीचं प्रकरण, आरोपी मोहम्मद शाह विरोधात कठोर कारवाईची मागणी आणि हिंदू जन आक्रोश मोर्चाचं यावेळेस मोर्चाकडून आयोजन करण्यात आलं होतं। मोर्चाचं गोपीचंद पडळकर आणि संग्रामबापू भंडारे हे उपस्थित असणार आहेत। तुळजाभवानी मंदिरामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ भाविकांसाठी मोफत डोली आणि खुर्चीची सेवा, पायी चालणं शक्य नसलेल्या किंवा मग अडचण असलेल्या भाविकांनी सुविधेचा लाभ घ्यावा, मंदिर प्रशासनाचं आवाहन आहे। विविध जिल्ह्यातील सुमारे 7,000 सायकल स्वार पंढरपुरात दाखल झालेत। सायकल चालवा, फिट रहा, झाडे वाचवा, झाडे जगवा असा पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश नगर प्रदक्षिणा करत सायकल स्वारांकडून जनजागृती करण्यात आलेली आहे। पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून चरण सेवा उपक्रम सुरू करण्यात आलाय। परळीमध्ये वारकऱ्यांना पायांची मालिश, फिजिओथेरपी, वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचाराची सुविधा उपलब्ध आहे। परळी शहरातून दरवर्षी मोठ्या संख्येने पायी दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात। राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम KMR यांच्या वतीने कुडाळ मान्सून मॅरेथॉनचं आयोजन। केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन किप्रॉपची मुख्य उपस्थिती, देशभरातून 2000हून अधिक धावपटूंची नोंद।